वर्ष 2024-25 साठीच्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.3% राहण्याच्या अपेक्षा, कृषी क्षेत्राचा विकास दर सर्वाधिक, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून पहिल्या 100 दिवसातच निश्चित केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर करत नवी कार्यसंस्कृती राज्यात आणण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यात विक्रमी सोयाबीन खरेदी, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प, तसंच 20 लाख घरांना मोफत सौर ऊर्जा देण्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. सरकारची 5 वर्षांची दिशा निश्चित, मात्र विरोधकच दिशाहीन आणि गोंधळलेले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान परिषदेत चर्चेला उत्तर. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात 2024-25 साठीच्या 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीनिमित्त विधिमंडळात त्यांच्या सन्मानार्थ विशेष चर्चा, त्यांचे वंशज सभापती राम शिंदे यांच्याकडून सादर. अहिल्यादेवींनी दाखवलेल्या मार्गाने राज्याची वाटचाल सुरू असल्याचा चर्चेचा सूर, महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा नेत्यांकडून गौरव. 2024-25 या आर्थिक वर्षातल्या पहिल्या 9 महिन्यात राज्यात विक्रमी गुंतवणूक, गेल्या 10 वर्षांमध्ये कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक. जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करणार महिला आणि बालविकास मंत्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिल्वासा इथे 2,580 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण. आणि पुढच्या 5 दिवसात मुंबईसह राज्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा.